प्रकार पहिला, कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी 3 कैऱ्या घेतल्यात. कैऱ्या धुवून पुसून घेतल्यात. कैरीचा वरचा डेटाकडचा भाग आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी ह्या तिन्ही कैरीचा डेटाकडचा भाग आहे ना, तो काढून घेते. कैरीचा डेटाकडचा भाग काढून झाला की आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्यात. त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतले. त्यामध्ये जाळी ठेवून आपल्याला ह्या कैऱ्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवून शिजायला ठेवायच्या आहेत. पण डब्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही. आपण जे कैरीचं पन्ह करणार आहोत त्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. कुकरचं झाकण लावून कुकरला शिट्टी लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मी इथे आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यात. कुकर थंड झाला की त्यामधला डबा जो आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कैरी बघाल तर आपली अगदी छान मऊसूत अशी शिजलेली आहे. कैरीची जी साल आहे ना, ती आपल्याला वरची काढून घ्यायची आणि हा जो गर आहे ना, तो एखाद्या चमच्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी इथे ह्या साली काढून घेते आणि गर जो आहे ना कैरीचा, तो एका चमच्याने सगळा काढून घेते. गर बघाल तर इथे मी सगळा काढून घेतलाय. कोय आहे ती आपल्याला टाकून द्यायची कैरीची. 1 वाटी गर आहे त्याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. तुमची कैरी जास्त आंबट नसेल तर तुम्ही 1 वाटी कैरीला 1 वाटी गूळ घेतला तरी सुद्धा चालेल. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरचं भांडं घेताना त्यामध्ये पाणी नसावं, ओलसर नसावं, एकदम सुकं कोरडं असं हे मिक्सरचं भांडं घ्या. त्यामध्ये कैरीचा गर घातला, गूळ घातला, 2 ते 3 चिमटीच मीठ घालायचं आहे. मीठ जास्त नाही घालायचं. छोटा पाव चमच्यापेक्षा थोडी मी वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर सुद्धा जास्त घालायची नाही. कैरीचा पन्ह पिताना त्याचा कैरीचा स्वाद आला पाहिजे. वेलची पावडर जास्त घातली तर वेलचीचा स्वाद जास्त येईल. पाणी न घालताच मी मिक्सरला छान स्मूथ असं हे फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान हा कैरीचा गर तयार झालाय. कुठे कैरीचे धागे वगैरे असतील ना, तर ते चाळणीमध्येच राहतील. पिताना ते तोंडात येणार नाही, म्हणून आपल्याला हा चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे. आपण हा गर कैरीचा तयार करताना अजिबात कुठेच पाण्याचा वापर केला नाही. त्यामुळे तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना, तो 1 वर्षभर खूप छान टिकतो. अजिबात तो खराब होत नाही. आता मी हा एका चाळणीमध्ये काढून घेतला. चमच्याने असा फिरून आपल्याला सगळा गर जो आहे ना, तो गाळून घ्यायचा आहे. चाळणीला लागलेला खाली जो गर असेल ना, तो सुद्धा आपल्याला असा चमच्याने काढून घ्यायचा आहे. अगदी सगळा गर आपला छान असा गाळून झालेला आहे. एकदम स्मूथ असा हा तयार झालाय, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण ह्याचं कैरीचं पन्ह करूया. कैरीचं पन्ह करण्यासाठी तुम्ही माठातलं थंड पाणी घ्या किंवा फ्रीजमधलं थंड पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये बर्फ घालून घेतला तरी सुद्धा चालेल. 2 ग्लास कैरीचं पन्ह करतोय त्यासाठी 2 ग्लासला आपल्याला 4 चमचे एवढं हे गर घालून घ्यायचं आहे. म्हणजे 1 ग्लासाला 2 चमचे एवढं प्रमाण. कैरीचा गर पाण्यामध्ये घालताना चमचा वरूनच असा घाला. पाण्याला चमचा लागला की तो चमचा पुन्हा त्या गरामध्ये घालू नका. म्हणजे पाण्याचा स्पर्श त्या कैरीच्या गराला होऊ देऊ नका. कैरीचा गर पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आपल्या कैरीच्या पानाला रंग बघाल तर अगदी किती छान रंग आलेला आहे. कोणताच आपण रंग ह्यामध्ये घातलेला नाही. मी ग्लासामध्ये ओतून घेतलं. ह्यामध्ये मी आता बर्फ घालणार आहे. वेलचीयुक्त छान थंडगार असं आपलं कैरीचं पन्ह इथे तयार झालंय. आपण करणार आहोत मुरंबा. तोतापुरी कैरी धुवून पुसून घेतले. कैरी आपल्याला धुवून घेतल्यावरती ती पुसूनच घ्यायची. कैरीचा डेटाकडचा भाग काढून आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे. मी इथे तोतापुरी कैरी घेतले. तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता. तोतापुरी कैरी आंबट कमी असते म्हणून मी ही घेतलेली आहे. कैरीची आपल्याला पहिली साल काढून घ्यायची. मी इथे कैरीची सगळी साल जी आहे ना, ती काढून घेतली. आता आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. कैरी किसताना सुद्धा ती आपल्याला वरून खालच्या साईडला अशी किसायची. खालून वर असे नाही किसायची, तर वरून खाली पुन्हा वरून खाली अशी किसायची. कैरी अशी किसल्यामुळे कैरीचा किस जो आहे ना, तो छान लांब लांब असा पडतो. म्हणून आपल्याला वरून खाली अशा पद्धतीमध्ये कैरी किसून घ्यायची. पॅनमध्ये 1 छोटा चमचा तूप घालून घेतले. कैरीचा किस घातला. गॅस कमी ठेवून आपल्याला तुपावरती हा किस 1 मिनिट परतून घ्यायचा. 1 मिनिट किस तुपावरती चांगला परतून घेतला. आपला मुरंबाला खूप छान अशी शाईन येते. म्हणून आपल्याला हा किस आधी तुपावरती 1 मिनिट परतून घ्यायचा आहे.
मिनिटभरासाठी मी हा किस तुपावरती चांगला परतून घेतला. आता आपल्याला गूळ घालायचा आहे. मी इथे पाऊण कप एवढा गूळ घालून घेतला आहे. कैरीचा किस कैरी किसून झाल्याच्या नंतर तो एका वाटीने किंवा कपाने पहिला मोजून घ्यायचा. मी ज्या कपाने गूळ घातला त्या कपाने किस मोजून घेतला. 1.25 कप एवढा माझा कैरीचा किस होता, त्यासाठी मी पाऊण कप एवढा गूळ घातलेला आहे. तुमची कैरी केवढी आंबट गोड असेल त्यानुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. गूळ घालून गूळ पूर्णपणे गॅस कमी ठेवूनच आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. गूळ आपला वितळला गेला. मुरंबा तुम्ही बघाल तर अगदी छान असा गोल असा, जसा मी फिरवते तसा फिरतोय असा मुरंबा आपला तयार झाला पाहिजे. मुरंबा करताना अजिबात आपण कुठेच जराही पाण्याचा वापर केला नाही. त्यामुळे हा मुरंबा जरी तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर 1.5 ते 2 महिने छान राहतो. फ्रीजमध्ये ठेवलात तर वर्षभर हा छान टिकतो. मी हा मुरंबा सगळा एका साईडला करून घेतला. अर्धा चमचा एवढं मी तूप घालून घेतलेलं आहे. आपल्याला ही तूप जे आहे ना ते शेवटीच घालून घ्यायचं आहे. त्या तुपावरती 4-5 लवंगा आणि अगदी किंचितशी मी वेलची पावडर घातली. वेलची पावडर जास्त नाही घालायची तर कमी घालायची. मुरंब्यामध्ये जास्त वेलची पावडर घातली ना तर तिचा स्वाद खूप मुरंब्याला जास्त येतो. लवंगा घालून मी अर्धा मिनिटभर त्या अशा फोडणीमध्ये परतून घेतल्या. लवंगा अशा तुपावरती परतून फोडणी घातली शेवटी की मुरंब्याला खूप छान अशी चव येते. आपल्याला ही फोडणी शेवटीच घालायची आहे, आधी तुपावरती लवंगा नाही घालायच्या. लवंगा शेवटी जर अशी फोडणी देऊन मुरंब्यामध्ये मिक्स केलं ना तर लवंगाचा आणि वेलचीचा जो स्वाद आहे ना तो खूप छान असा मुरंब्याला येतो. तुम्हाला आवडत नसेल, नाही फोडणी घातली, असाच तुम्ही केलं मुरंबा तरीसुद्धा चालेल. पण एकदा करून बघा, खूप छान चवीला होतो. इथे आता मी गॅस बंद करून घेतली. मुरंब्याला शाईन बघा किती छान अशी शाईन आलेली आहे. आपला मुरंबा इथे तयार झाला. मुरंबा थंड झाल्यावरती काचेच्या हवाबंद बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. जेवताना तोंडी लावायला किंवा तुम्ही मुलांना चपातीला लावून, ब्रेडला जामसारखा लावून देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातील. कैरीची तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे कैरीचा ठेचा. हा कैरीचा ठेचा भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदम अप्रतिम असाच लागतो. कैरीचा ठेचा बनवण्यासाठी 10-12 लसणीच्या पाकळ्या मी 3 हिरव्या मिरच्या मोठ्या होत्या त्यामध्ये कट करून घेतल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर, शेंगदाणे भाजून साल काढून घेतले. 2 चमचे एवढे शेंगदाणे आहेत भाजलेले. 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, अर्धा कैरीचे तुकडे साल काढून बारीक करून घेतलेले आहेत. तव्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालून घेतलं. लसूण घालून तेलावरती आपल्याला थोडीशी परतून घ्यायचे. लसूण थोडी परतल्यावरती मिरच्या, कोथिंबीर भाजून घ्यायचं आहे. थोडंसं 2 मिनिटभर असं छान ते परतून घेतलं. लसूण, मिरची, कोथिंबीर थोडी परतली गेली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे. जिरं आपल्याला शेवटी घालायचं. जिरं भाजायला वेळ लागत नाही. शेंगदाणे भाजलेलेच आहेत तरी पण आपल्याला थोडेसे ते असे गरम तव्यावरती परतून घ्यायचे आहेत. आता मी शेवटी जिरं घातलं. जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला भाजून गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे. मी ठेचा जो आहे खलबत्त्यामध्ये करून घेणार आहे. तुमच्याकडे जर असा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा ठेचा तयार करून घेऊ शकता. मिक्सर चालू बंद करत पाणी न घालता थोडासा जाडसर असा ठेचा हा करून घ्या. ठेचा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. पण जर खलबत्ता असा असेल तर तुम्ही अशा खलबत्त्यामध्ये करून घ्या. चवीला खूप छान लागतं. आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे. आपल्याला कैरी शेवटी घालायची आहे. हे सगळं मी आता असा छान ठेचा ठेचून तयार करून घेते. असा ठेचून झाल्यावर कैरी घालून पुन्हा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. चमच्याने वर खाली मिक्स करत आपल्याला एकसारखा ठेचून घ्यायचा आहे. माझ्या रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती तुम्ही रेसिपी पाहत असेल, रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठेचा चमच्याने असा एकसारखा वर खाली करत मी आता हा ठेचून घेते. तुम्ही थोडासा जाडसर असाच मी ठेवून घेतला आहे. आता आपण आपल्या चौथ्या रेसिपीला सुरुवात करूया. चौथी रेसिपी आहे कैरीची कढी. ही कैरीची कढी करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय, 5-6 लसणीच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर,
2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि कैरी. कैरीची कढी करण्यासाठी आपल्याला इथे छोटी कैरी जी आहे तिचा देठाकडचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे आणि कैरीची जी साल आहे ती आपल्याला काढून कैरीचे तुकडे करून घ्यायचे. कैरीची साल काढून झाल्यानंतर आपल्याला जे कैरीचे मोठे मोठे तुकडे असतात ना ते कैरीच्या कढीमध्ये घालायचे आहेत आणि जे छोटे छोटे तुकडे असतात ते आपल्याला जेव्हा कैरीचा मिक्सरमध्ये तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत. इथे मी मोठे जे तुकडे आहेत ते वेगळे ठेवले म्हणजे कैरीची कढी जेव्हा आपण जेवताना खातो तेव्हा हे तुकडे जेवणाबरोबर खूपच छान लागतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिलं ओलं खोबरं घालून घेते. आपल्याला लसूण, कोथिंबीर, जिरं, मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. जे छोटे छोटे कैरीचे तुकडे आपण वेगळे करून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला या कैरीच्या कढीमध्ये घालून घ्यायचे. पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरून ह्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. मी आता हे सगळं मिक्सरला फिरून ह्याची पेस्ट तयार करून घेतले. छान स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. ही कढी छान मिळून येण्यासाठी सैलसर न होता ती थोडीशी दाटसर होण्यासाठी आपल्याला फक्त 1 चमचा बेसन घालून घ्यायचं. बेसन जास्त नाही घालायचं. बेसन घालून मी मिक्सरला ते फिरून घेतलं म्हणजे बेसनचा गुठळा होत नाही, बेसन मिक्स होतं. बेसन घातल्यामुळे कैरीची कढी जी आहे ती सैलसर होत नाही, थोडीशी दाटसर अशी होते. मी फोडणीसाठी 2 चमचे तेल घालून 1 चमचा राई घातली. राई छान तडतडली की अर्धा चमचा जिरं, 7-8 मेथीचे दाणे, 5-6 लसणीच्या पाकळ्या, 7-8 कढीपत्त्याची पाने घालून आपल्याला हे कैरीचं मिश्रण जे तयार केलेलं आहे वाटप ते घालून झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे जो फोडणीचा स्वाद आहे तो छान त्या कढीमध्ये उतरेल आणि कढी चवीला एकदम अप्रतिम अशी होईल. त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं आणि ते पाणी सुद्धा मी आता हे कढीमध्ये घालून घेतलेलं आहे. कढी तुम्हाला किती सैलसर दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. आता आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे. मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतली. हळद घालून ती आपल्याला मिक्स करून घ्यायची. जी कैरीचे मोठे मोठे तुकडे आपण साईडला ठेवले होते ते सुद्धा आता आपल्याला घालून घ्यायचे. गॅस कमी ठेवूनच आपल्याला कैरीच्या कढीला उकळी आणून घ्यायचे. मी थोडीशी पाव चमचा एवढी साखर घालून घेतली. साखर घातल्यामुळे कैरीची कढी छान पिताना आंबट गोड अशी लागते. कढीला आपल्या उकळी आलेली आहे. आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचे. मी 1 चमचा एवढा मीठ घालून घेतलंय. मीठ घालून आपल्याला आता ह्या कैरीच्या कढीला एकच उकळी काढून घ्यायचे. मस्त स्वाद कैरीच्या कढीचा घरामध्ये सुटलेला आहे. अगदी अप्रतिम अशी आपली ही कैरीची कढी तयार झालेली आहे. कैरीची फोड शिजली का ते आपण आता चेक करून बघूया. एकदम मऊ अशी आपली ही कैरीची फोड शिजली गेलेली आहे. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.